नमस्कार भक्तांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, स्वामी समर्थ नामस्मरणाची शक्ती. आपल्या आयुष्यात सुखदुःख, यशपयश, संकटे आणि संघर्ष हे येतच राहतात. अनेकदा मन खचते, आत्मविश्वास कमी होतो आणि कोणताच मार्ग दिसत नाही. अशा वेळी जर एखादी गोष्ट आपल्याला मानसिक बळ, धैर्य आणि आशा देत असेल, तर ती म्हणजे श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हे केवळ 3 शब्द नाहीत, तर असंख्य भक्तांच्या श्रद्धेचा, विश्वासाचा आणि आध्यात्मिक आधाराचा स्रोत आहे. श्रद्धेने घेतलेले हे नाव मनाला शांत करते, विचारांना योग्य दिशा देते आणि संकटांचा सामना करण्याची ताकद वाढवते. स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना नेहमीच धीर दिला. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन अनेक भक्तांसाठी आशेचा किरण बनले आहे. जेव्हा आपण मनापासून स्वामींचे स्मरण करतो, तेव्हा आपण एकटे नसल्याची जाणीव मनाला बळ देते. नामस्मरण म्हणजे फक्त माळेवर मोजून जप करणे नाही. नामस्मरण म्हणजे प्रत्येक श्वासागणिक स्वामींवर विश्वास ठेवणे. आनंदात त्यांचे आभार मानणे आणि संकटात त्यांच्या चरणी स्वतःला अर्पण करणे. जेव्हा मन पूर्ण श्रद्धेने स्वामींकडे वळते, तेव्हा नकारात्मक विचार हळूहळू कमी होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढू लागते. अनेक भक्त सांगतात की कठीण प्रसंगी स्वामींचे नाम घेतल्याने त्यांना धैर्य मिळाले, योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळाली आणि परिस्थितीला सामोरे जाण्याची हिंमत वाढली. प्रत्येक वेळी परिस्थिती लगेच बदलतेच असे नाही, पण आपल्या मनात बदल घडतो. मन स्थिर झाले की योग्य मार्ग दिसू लागतो. सकाळी उठल्यावर काही मिनिटे श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. काम करताना, प्रवासात, अभ्यास करताना किंवा रात्री झोपण्यापूर्वीही स्वामींचे स्मरण करा. नियमित नामस्मरणामुळे मन प्रसन्न राहते, राग आणि तणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. लक्षात ठेवा, स्वामींना दिखावा नको असतो. त्यांना हवी असते ती खरी श्रद्धा, प्रामाणिक भक्ती आणि निर्मळ मन. श्रद्धेने घेतलेले एकच नावही भक्ताच्या जीवनात आशा आणि सकारात्मकतेचा प्रकाश निर्माण करू शकते. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. नामस्मरण म्हणजे प्रयत्न सोडणे नाही. स्वामींवर विश्वास ठेवत आपल्या कर्तव्याचे पालन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भक्ती आणि प्रामाणिक प्रयत्न यांची सांगड घातली की जीवनाचा प्रवास अधिक अर्थपूर्ण होतो. म्हणून आजच एक छोटासा संकल्प करा. दररोज किमान 10 ते 15 मिनिटे स्वामींचे नामस्मरण करा. मन शांत ठेवून, श्रद्धेने आणि विश्वासाने जप करा. हळूहळू तुम्हालाही मनातील सकारात्मक बदल जाणवू लागतील. शेवटी सर्वांनी भक्तिभावाने एकत्र म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपा सर्व भक्तांवर सदैव राहो. जय जय रघुवीर समर्थ.